जिंतूर तालुक्यातल्या वस्सा गावातला हा बंधारा वळवाच्या पावसात तुडुंब भरलाय। बंधाऱ्यातलं पाणी गावकऱ्यांसाठी अप्रूप ठरलंय, कारण गेल्या अनेक वर्षांत या बंधाऱ्यात पाण्याचा थेंबही साठला नव्हता। त्यामुळेच आता ही गर्दी झाली आहे। आमच्या गावामध्ये पाण्याची इतकी टंचाई व्हायची की बाजूला 3 किलोमीटर मधून पाणी आणावं लागत होतं। या योजनेपासून आज मला तरी वाटत नाही की आता कुठं बाहेर जावं लागेल। या योजनेने इतकं वॉटर लेवल वाढणार आहे आमच्या गावाचं की गावातल्या गावात बी बोरला पाणी राहणार आहे आमच्या गावात। योजनेमुळे आमचा एवढा फायदा झाला की खूप जागोजाग असे कट्टे झाले। त्या कट्ट्यामुळे आमचे 1 एकर जमीन सुद्धा भिजल। उद्या आमचा एवढा फायदा होणार आहे, 1 पीक निघल। याच्यामध्ये आम्ही सर्व गावकरी एवढे खुश आहोत। 1995 मध्ये हा बंधारा बांधण्यात आला होता, मात्र हळूहळू तो गाळाने भरून गेला। पावसाळ्यात या बंधाऱ्यातील पाणी आजूबाजूच्या शेतात वाहून जात असल्यामुळे शेतकऱ्यांचं दरवर्षी मोठं नुकसान होत असे। मात्र यंदा दुष्काळामुळे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बंधाऱ्याचं खोलीकरण, रुंदीकरण आणि सरळीकरणाचं काम करण्यात आलं। नुकताच वळवाच्या पहिल्याच पावसात हा बंधारा संपूर्ण भरला। मी इथला बराच गाळ नाही का 2-3 एकर टाकलेला आहे याच्यापासून, आणि विहिरीला बी खूप पाणी आलेलं आहे। इथं जमलं तर याच्या म्हणजे कट्ट्यामध्ये खोलीकरणामध्ये 2-3 मोटर बी टाकता येते ना। या गावची जलयुक्त शिवारमध्ये आपण निवड केलेली आहे। ह्या गावामध्ये टोटल 12 नाला खोलीकरणाचे आपण कामं घेणार आहोत। तर त्या आधी आपण 5 नाला खोलीकरणाचे कामं आता मंजूर झालेले आहेत। शेतीच्या शाश्वत विकासासाठी आणि जमिनीची होणारी धूप थांबवण्याकरता शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी या जलयुक्त शिवारच्या कामासाठी मोफत दिल्यामुळे बंधाऱ्याचं रुंदीकरण शक्य झालं। बंधाऱ्यात पाणी साठल्यामुळे परिसरातील विहीर आणि हातपंपांनाही पाणी आलंय। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।